राजेश मेहता घोटाळा 15 लाख कोटींचा आणि महत्त्वाचे म्हणजे त्या कंपनीमध्ये देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणजे LICची देखील तब्बल 10.80% गुंतवणूक या कंपनीमध्ये आहे. आणि आता LICमध्ये गुंतवणूक केलेल्या ग्राहकांच्या पैशाला धोका निर्माण झालेला आहे. अशा बातम्या तुम्हाला ऐकायला येत असतील. LICच्या मौल्यवान ग्राहकांनो, घाबरून जाऊ नका. मला देखील माझ्या भरपूर ग्राहकांचे फोन आले आणि या संदर्भात आमची चर्चा झाली. मित्रांनो, सुरुवातीला आपण हे पाहू की या न्यूज कोण आणि कशासाठी पसरवतं. पहिलं म्हणजे हा TRPचा खेळ असतो मित्रांनो. झालेला मोठा नफा न दाखवता झालेल्या छोट्या तोट्याला मोठं करून दाखवणे. उदाहरणार्थ, जानेवारी 2026 पासून मार्च 2026 पर्यंत LIC ऑफ इंडियाने 23,400 कोटी रुपयांचा नफा कमवला. परंतु तो न दाखवता झालेल्या 340 करोड रुपयाचा तोटा मोठा करून दाखवला जातोय. त्यानंतर दुसरं म्हणजे सरकारी संस्था असल्याने राजकीय म्हणजेच सत्तेत नसलेल्या पक्षांकडून सरकारला घेरण्यासाठी LICच्या गुंतवणुकीचा ढाल म्हणून वापर केला जातो. त्यानंतर व्यावसायिक स्पर्धा. सरकारी कंपनी असल्याने खाजगी कंपन्या आपल्या मार्केटमधील व्यवसाय वाढवण्यासाठी LIC सारख्या संस्थेची बदनामी करण्यासाठी अशा बातम्या पसरवतात. LICच्या ग्राहकांनी का घाबरू नये? LIC या संस्थेची मालमत्ता ही 60 लाख कोटींपेक्षा अधिक आहे. म्हणजेच जर LICची मालमत्ता आणि झालेल्या नुकसानीची जर वजाबाकी केली तर तिचे उत्तर 0.0059% एवढे नुकसान होते. त्याच्यानंतर मित्रांनो, LICमध्ये गुंतवणूक केलेल्या प्रत्येक पॉलिसीला सरकारची सोवरेन गॅरंटी आहे. आता तुम्ही म्हणता सोवरेन गॅरंटी म्हणजे काय? पहा मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीने जर LICच्या पॉलिसीमध्ये ₹5,000 महिन्याला गुंतवणूक करत असेल, तर त्याला एक इन्शुरन्सची रक्कम मिळत असते. त्यालाच आपण सम एश्युर्ड असे म्हणतो. तर साधारण ₹5,000 जर एखादा व्यक्ती गुंतवणूक करतोय आणि त्याच्या पाठीमागे जर त्याला 15 लाखाची सम इन्शुरन्स जर त्याला दिला जातोय, तर त्या व्यक्तीने जर 5,000ची रक्कम साधारण एक 3 महिने भरली, 6 महिने भरली आणि यदाकदाचित LIC संस्थेला काही झालं, म्हणजे आपण 2 मिनिटासाठी पकडू की LIC संस्था बुडाली, बरोबर? तर त्या व्यक्तीचे 5,000 6 महिन्याचे ₹30,000 गेलेले असतात. परंतु LIC संस्था जर बुडाली तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीच्या अकाउंटला 15 लाख रुपये जमा करणार. याला म्हणतात सोवरेन गॅरंटी. आणि तिसरा मुद्दा म्हणजे शेअर्समध्ये जरी कुठल्याही प्रकारचा चढ-उतार जरी झाला, तर LICचा जो मुख्य पाया आहे तो अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे LICच्या ग्राहकांनो, ज्या मार्केटमध्ये ज्या न्यूज चालू आहे यांना घाबरून न जाता आपला जो विश्वास आहे तो LICवरती तसाच राहू द्या.